हाय गाईज, वेलकम टू टुडेज शॉपिंग व्लॉग. इट्स अ बँड्रा शॉपिंग व्लॉग. मला वॅकेशनला जायचं आहे, बीच वेकेशन आहे आणि त्यासाठी मला छोटी मोठी शॉपिंग करायची होती. सो आय थॉट की लेट्स गो टू द बँड्रा बिकॉज आय हॅव माय सिस्टर ॲज अ कंपनी. आम्हा दोघांची तुम्ही खूप सारे वेळेजाळे या व्लॉगमध्ये बघणार आहे बिकॉज माय इनर मॅडनेस कम्स आउट वेन आय एम अराउंड माय सिबलिंग्स अँड ॲज युजल अवर रिच्युअल विथड्रॉवल ऑफ कॅश अँड देन त्याचा वास घ्यायचा. हे माझे सस्ते नशे आहेत. डू लेट मी नो इफ यू ऑल्सो डू दिस सस्ता नशा. दिस पर्टिक्युलर शॉप इन बँड्रा, यांच्याकडे ना ज्वेलरी पीसेस खूप छान युनिक चंकी असे होते जे परफेक्ट होते बीच वॅकेशनसाठी. हालाकी मी घेतले नाही कारण आय डोंट नो मला काय होऊन जातो, शॉपिंग करायला जाते मी ओव्हरवेल्म जाते आणि मी काहीच घेत नाही. या दादाकडे पर्टिक्युलरली खूप छान बॉटम्स होत्या, सो आय बॉट वन फ्रॉम हिम. या दुकानावरून मी टी शर्ट घेतला आहे. इट्स व्हेरी गुड क्वालिटी. आय लाईक इट. फॉर 200 अँड यू माइट गेट H&M अँड झारा का टी शर्ट्स. सो या आफ्टर द व्हेरी टायरिंग डे आम्ही एका छोट्याशा पार्कमध्ये गेलो नियर बाय. एवढंच घेतलं, काय एवढं आवडलं पण नाही आम्हाला तिथे. वी डिडंट लाईक मच स्टफ. जस्ट बॉट फ्यू. ओके, लेट्स डू अ बँड्रा शॉपिंग हॉल. मी काय काय घेतलं ते सगळं दाखवते. सो मी 5,000चा बजेट घेऊन गेली होती, बट ऑब्व्हियसली 5,000 पूर्ण खर्च नाही केला. लेट्स फाइंड आउट. कॅल्क्युलेट करा तुम्ही इथे बाजूला, और मी इथे नंबर ॲड करत जाईल की कितीची मी शॉपिंग केली आहे. सो लेट्स बिगिन. सगळ्यात पहिले आहे हा टॉप, क्रॉप टॉप. मी तिथूनच घेतला. इट्स व्हेरी गुड, नाईस फिटिंग. मस्त वाटतो हा, एकदम क्यूट असा आहे. जास्त शॉर्ट पण नाही आहे, जास्त लॉंग पण नाही आहे. याला मी पेअर केलं होतं एक ऑफ व्हाईट लूज पॅन्ट सोबत. यू कॅन वेअर इट ऑन एनी शॉर्ट्स और एनी जीन्स. इट्स अ परफेक्ट कॅज्युअल टाईप टॉप, क्रॉप टी शर्ट. ऑफकोर्स हे फेक आहे बट वाटत नाही. दिस वन वॉज अराउंड 250 रुपीज. डोंट एक्सपेक्ट टू मच. आम्ही खूप जास्त शॉपिंग नाही केली आहे. मी जरा शॉपिंग करण्याच्या बाबतीत जरा कच्ची आहे. माझ्याकडून फटाफट गोष्टी जास्त घेतल्या जात नाही. आय एम नॉट वन ऑफ दोज पीपल जे इम्पल्स बाय करतं. मी खूप विचार करून गोष्टी घेते. सेकंड वन इज दिस वन. एकदम मस्त याची डिटेलिंग आहे. इट्स ऑल थ्रेड वर्क. याला असे छान टॅसल्स आहे खाली. परफेक्ट फॉर बीच वाईब. कॅन सी फ्रंट बॅक सेम आहे. याला मी मस्त छोट्याशा एका छोट्या शॉर्टवर मी पेअर करेल. इट्स अ व्हेरी नाईस परचेस. आय बॉट इट फॉर ₹350. मी इतकं निगोशिएट केलं. मी 4 दुकानं फिरून आली. ॲक्च्युली बाकीच्या दुकानावर 400च्या आसपास होतं. सो इट्स अ गुड डील. ₹350 त्यांनी मला फायनली दिले. ₹1 खर्च केला नाही. बँड्रा हिलवाले लोक इतके आडव झाले, ते ₹1 पण कमी करत नाही. बार्गिंग स्किल माझ्याकडे नाही आहे आणि त्यातल्या त्यात ते लोक तर थोडे ऐकत. त्याच शॉपच्या बाजूला एक मस्त असं एकदम नॉर्मल सॉलिड टॉपचं एक दुकान होतं. तिथून मी हा एक टॉप घेतला आहे. इट्स ऑल्सो व्हेरी नाईस. मी याला बेज लूज पॅन्टवर, बेज फॉर्मल पॅन्टवर, ब्लॅक कलरच्या पॅन्टवर पेअर केलं आहे, जीन्सवर पेअर केलं आणि हे सगळ्यासोबत छान दिसतं. इतकं फॉर्मल लुक देतं ते, एकदम क्लासी. आय रिअली लाईक दिस परचेस. हे पण जरा आय थिंक हे 250 का 300 रुपयाला होतं. देन लिटल चीझी परचेस, बट मला हे घ्यायचं होतं. इट्स नॉट इन द ट्रेंड दॅट मच राईट नाव, बट मला हे घ्यायची इच्छा होती, सो मी घेतलं. हे मस्त असं मेश आहे याला पूर्ण. इट्स ऑल मेश आणि यामध्ये एक छोटी मस्त इनर घालायची. एकदम सुंदर वाटतं हा टॉप पण. याला वेल्वेट डिटेल्स आहे. हे सगळं वेल्वेटचं डिटेल आहे. वॉश केलं आहे मी याला 2-3 वेळा, पण तरी हे जसं तसं. सो दिस इज ऑल्सो वन अनदर नाईस परचेस. हे 250 रुपीजला होतं. ओके, दॅट्स ऑल इन टॉप्स. देन सेकंड कॅटेगरी इज बॉटम्स. सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच. ही एक बॉटम मी घेतली. इतकं छान हिचा फ्लो, इतकी सुंदर वाटते. माझ्याकडे एक सेम बेज कलरचा स्लीपसारखा एक टॉप आहे, टँक टॉप. त्यावर मी पेअर केली होती. एवढी सुंदर वाटते ना ही पॅन्ट. एकदम बीच वाईट देते. यू रिअली लाईक दिस परचेस. दिस वॉज फॉर 300 रुपीज. देन हे जे जीन्सचं जे हे दुकान आहे, या जीन्सच्या दुकानावरून मी ही एक जीन्स घेतली. फर्स्ट ऑफ ऑल ही थोडी ओल्ड फॅशन आहे, बट इतकं छान वाटतं ना मला. हे खूप स्टार जो आहे ना, हा खूप आवडलेला. इथे या पॉकेटवर, बॅक पॉकेटवर छोटा एक स्टार आहे. इथे छोटा एक स्टार आहे. इथे मस्त लिहिलं आहे कर्सिवमध्ये डे ड्रीमर म्हणून लिहिलं आहे यावर. पुढे पण छोटीशी अशी नाईस डिटेलिंग इथे दिली आहे. इथे बरेचसे स्टार्स आहे. सो एकदम क्यूट वाटत होती ही जीन्स. सो ओके, मी तिथे ही ट्राय केली होती कारण माझी नॉर्मली साईज ही 24 आहे. सॉरी 28 ही माझी साईज आहे. बट तुम्ही बघू शकता हिची साईज आहे
हिची साईज काय, ही आय थिंक मी 30मध्ये घेतली आहे. H&M म्हटलं टॅग आहे इथे, ही क्वालिटी बघून मला वाटतं इट इज फ्रॉम H&M. सो मी काय केलेलं, मी कुर्ती घालून घेतलेली आणि त्याच्यावर लेगिन्स घालून गेलेली होती. ह्या विचारानेच की मला जर जीन्स ट्राय करायची गरज पडली तर मी ते लेगिन्सवर जीन्स ट्राय करू शकते. आणि बरं झालं मी ते केलं आणि मी ही जीन्स तिथे ट्राय केली. याच्यापेक्षा छोटी साईजची मी ट्राय केली होती. मला वाटलं मी ती सो ॲक्च्युली मी ती फायनल केली होती. मला वाटलं की ती होऊन जाईल, पण नंतर मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं, त्यामुळे मी ती ट्राय नव्हती करत. कारण इट्स स्ट्रीट वेंडर. सो त्या स्ट्रीटवर जाऊन म्हणजे स्ट्रीटवरच मला ते घालायला ऑकवर्ड होतं. पण नंतर मी विचार केला, म्हटलं ठाण्यावरून ऑल द वे बँड्राला जाऊन ते एक्सचेंज करणं पॉसिबल होणार नाही. सो मी तिथेच ट्राय केली आणि थँक गॉड मी ट्राय केलं. इट वॉज व्हेरी ऑकवर्ड मोमेंट. आय डोंट हॅव एनी व्हिडिओ ऑफ दॅट मुमेंट, बट बरं झालं मी ट्राय केलं. सो ही 30 आहे ही साईज. टू क्यूट, मस्त वाटतंय. लॉन्जरीचं इनरवेअरचं एक दुकान आहे, तिथून मी या बॉय शॉर्ट्स घेतली. एक व्हाईट मला हवी होती आणि ही एक आहे, ही लॉंग, ही जरा थाईजपर्यंत येते. सो ह्या दोन मी शॉर्ट्स घेतल्या फॉर 500 रुपीज. सो 250 इच. नेक्स्ट कॅटेगरी इज ज्वेलरी. बँड्राची ज्वेलरी एकदम बेस्ट आणि युनिक असते आणि ती ना खूप चांगल्या क्वालिटीची पण असते. सो मी एका वेंडरकडून हे ब्रेसलेट घेतलं. लुक ॲट दिस, किती मस्त बेबी पिंक कलरचं आहे. हे 100 रुपयाला होतं. देन एक जरा चांगल्या क्वालिटीचं ब्रेसलेट पण मला हवं होतं, जे मी वॉचसोबत पण पेअर करू शकते. कुर्तीजवर पण घालायला हे छान वाटतं. इट्स व्हेरी नाईस, सिम्पल. बऱ्याच जणांना आता वाटत होतं की हे गोल्डचं आहे. जेव्हा मी माझ्या गावाकडे लग्नाला गेली होती, लोकांना वाटत होतं की हे गोल्डचं आहे. जस्ट फॉर 250. पण मी रोज घालते, जवळपास 2-3 महिने झाले मला. जे डायमंड्स पण पडले नाही आणि पॉलिश पण जशी तशी. इट्स गुड परचेस. इयरिंग्स मी खूप जास्त काही घेतल्या आणि सो आय जस्ट बॉट 3 पेअर्स ऑफ इयरिंग्स, बीच अप्रोप्रिएट आणि जे माझ्या कपड्यांना जरा मॅच होतील. फर्स्ट वन इज दिस स्टार फिश शेप्ड. किती छान वाटते, इतकी सुंदर वाटत होती ना बीचवर. सेकंड वन इज ऑल्सो दिस. दोघं एका जरा सेम कलरमध्ये, पण बिकॉज ऑफकोर्स बीच वॅकेशन आहे आणि माझ्याकडे अशाच वाईपचे कपडे होते, सो मी हे घेतलं. आणि थर्ड वन वॉज दिस फ्लावर वन. मस्त वाटलं ना, एकदम प्रिटी. इयरिंग्स थोड्या महाग होत्या. दिस वॉज फॉर 150, दिस वन वॉज फॉर 100 अँड दिस वन वॉज फॉर 100. अँड देन द लास्ट वन दिस. हे तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना मोस्टली बऱ्याच जे मुंबईच्या मुली आहेत त्यांच्याकडे हे असणार आहे. दिस स्टॅक ऑफ ब्रेसलेट्स. इतकं मस्त वाटतं हे. तुम्ही हे पूर्ण असं घालू शकता किंवा हाफही याचे, हाफ याच्यासोबत पेअर करू शकता किंवा वॉचसोबत पेअर करू शकता. इट लुक्स व्हेरी प्रिटी, व्हेरी एलिगंट. आय लाईक इट. अँड लास्ट परचेस इज दिस गॉगल. सो माझा चेहरा ना एकदम असं छोटूसा आहे, सो मला गॉगल्स लवकर चांगले मिळत नाहीत. म्हणजे मला आवडते, माझ्या फेसला सूट करते. सो मी जस्ट ट्राय करायला गेली. एक शॉप आहे, सुरुवातीलाच आहे, त्याच्याकडे पूर्ण एक मोठं शॉप आहे ज्यात त्याच्याकडे ज्वेलरी आणि गॉगल्स आहे. सो तिथे मस्त वाटतं, माझ्या फेसला एकदम परफेक्टली सूट करते. ती क्लॅरिटी पण चांगली आहे गॉगलची, ग्लास क्वालिटी चांगली आहे. आय रिअली लाईक दिस वन. मस्ट बाय फ्रॉम द बँड्रा. लास्ट परचेस आहे, मी हे घेतलं. इट वॉज असं फेस वॉश वगैरे करायला काम असेल असं मला वाटलं, बट मी वापरत नाही, बिलकुल वापरत नाही. पण इट लुक्स क्यूट. मी घेतलेलं. दिस वॉज फॉर रुपीज 200. गॉगल हा आहे 200 रुपयाचा. 250ला म्हणत होता, पण म्हटलं क्या भैया अब क्या असं तुम्ही हमेशा लेती हो ये करून मी त्याच्याकडून घेतलं. दिस स्टॅक ऑफ ब्रेसलेट्स वॉज रुपीज 120. हे 12 आहेत, सो 10ला एक त्याने दिलेलं. ओके, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर अँड कॉमेंट अँड सपोर्ट करा मला. माझं गोल आहे की या मंथ एंडपर्यंत मी ॲटलीस्ट 100 सबस्क्रायबर्सपर्यंत तरी गेली पाहिजे. सो प्लीज हेल्प मी रीच माय गोल. यू कॅन सजेस्ट मी की मी अजून कसं कॉन्टेंट बनवू. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन लिव्ह कॉन्शियसली, स्पेंड माइंडफुली अँड स्ले एव्हरी डे. बाय.